नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या यूट्यूब चॅनलवर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्ले याचा जो चॅप्टर एक्सप्लेनेशन आहे तो घेतलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण मार्जिनल क्वेश्चन्स तसेच वर्कशॉप हा देखील घेणार आहोत। मार्जिनल क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे बघा, व्हॉट इज द गोल्डस्मिथ्स एक्सक्यूज, म्हणजे याचा अर्थ काय आहे की सोनाराने आपला बचाव करण्यासाठी काय सांगितलेलं आहे। तर याचा आन्सर इज द किंग कमांडेड टू द गोल्डस्मिथ असाइड ऑल हिज वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. So there had been a delay in making the ladies' bridal ornaments. This was the goldsmith excuse for not making the ladies ornaments. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की राजाने त्याला कमांड केलेली होती, कुठली आज्ञा दिली होती की तू सर्वप्रथम राणीची जी वाढदिवस येत आहे त्याच्यापूर्वी राणीच्या वाढदिवसासाठी काही दागिने बनवायचे आहेत, तेव्हा तू तुझं सगळं काम बाजूला ठेव आणि राणीचे सर्वात आधी दागिने बनव। आणि म्हणूनच त्या दागिने बनवण्यासाठी सोनाराने सगळं काम बाजूला ठेवलं आणि म्हणूनच ह्या कामामध्ये काय त्या लेडीजचं काम बाहेर म्हणजे राहिलेलं होतं असा एक्सक्यूज त्या गोल्डस्मिथने राजाला दिलेला होता। नंतर सेकंड क्वेश्चन इज द गोल्डस्मिथ टेलिंग द ट्रूथ, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. जो सोनार आहे त्याने काही खरं आन्सर दिलेला आहे का, तुम्ही तुमचं काय करा कारण द्या इथं म्हटलेलं आहे आणि आन्सर विल बी यस. जो काही त्याने सांगितलेला आहे त्याचा आन्सर काय आहे, होय. आय थिंक द गोल्डस्मिथ वॉज टेलिंग द ट्रूथ, मला असं वाटते की तो गोल्डस्मिथ खरा बोलत आहे. आफ्टर मेकिंग दॅट लेडीज ऑर्नामेंट्स, जर त्याने बनवले असते ते गोल्डस्मिथने त्या लेडीजचे ऑर्नामेंट्स, द गोल्डस्मिथ्स कुड हॅव रिसिव्ड द मनी, तर त्याला काय त्या लेडीजच्या ऑर्नामेंट्स बद्दल त्याला पैसे मिळालेले असते फ्रॉम हर तिच्याकडून. बट द डिड नॉट थिंक अबाउट द मनी, परंतु त्याने पैशाबद्दल विचार केलेले नाही. वेअर ॲज ही थॉट, तर त्याने कुठला विचार केला, तर त्याने विचार केला अबाउट द रिस्पेक्ट अँड द ऑनर ऑफ द किंग, परंतु त्याने काय केला, त्याला रिस्पेक्ट द्यायचा होता, राजाच्या शब्दाचा त्याने मान ठेवला आणि सो ही स्टार्टेड मेकिंग द क्वीन ऑर्नामेंट इन्स्टेड ऑफ दॅट लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स, आणि म्हणून त्या ब्रायडलचे ऑर्नामेंट्स बनवण्याऐवजी त्याने कोणाचे दागिने बनवण्यास घेतले, क्वीनचे दागिने बनवण्यास घेतलेलं आहे। नंतर थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सेज रिक्वेस्ट, त्या सेज म्हणजे साधू संत महात्मे यांची रिक्वेस्ट काय होती, तर आन्सर विल बी द सेज रिक्वेस्ट वॉज दॅट ही शुड बी हँग इन्स्टेड ऑफ हिज डिसिपल, की त्याच्या डिसिपल ऐवजी त्याच्या स्टुडंट ऐवजी त्याला फासावर चढवण्यात यावं अशी त्या सेजची रिक्वेस्ट होती। क्वेश्चन नंबर 4, व्हॉट डज द किंग वॉन्ट टू नो, आता राजाला त्या सेजकडून काय जाणून घ्यायचं होतं, तर आन्सर विल बी द किंग वॉन्ट्स टू नो, राजाला हे जाणून घ्यायचं होतं that why the sage, being a wise and holy man, wishes to obstruct the course of justice. He also wants to know why the sage wanted to be hanged in place of his disciple, की त्या डिसिपल ऐवजी याला का बरं हँग करण्यात यावं हे जाणून घ्यायचं होतं आणि ही अशा प्रकारची स्ट्रेंजर मागणी हा सेज का बरं करत आहे हे राजाला त्याच्याकडून जाणून घ्यायचं होतं। क्वेश्चन नंबर 5, इज द किंग विलिंग टू हँग द सेज, राजाला त्याला फासावर चढवण्याची इच्छा होती का, तर ऑब्वियसली नॉट, नो, द किंग इज नॉट विलिंग हँग टू द सेज, त्याला अजिबात इच्छा झाली नाही, कारण फासावर तर त्याला चढवायचं होतं, तो स्वतःच चढला ना, कशासाठी, नेक्स्ट जनरेशनमध्ये नेक्स्ट जन्मामध्ये त्याला किंग व्हायचं होतं आणि म्हणूनच त्याला अजिबात इच्छा झाली नाही। क्वेश्चन नंबर 6 बघा, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द किंग, is he wicked, greedy, stupid or all of these, which of these actions or words show that, तुम्हाला काय वाटते, किंग हा बुद्धू होता का, अधाशी होता का, लालची होता का, की स्टुपिड होता, मूर्ख होता, तुम्हाला काय वाटतं, आणि त्याच्या वर्ड वस्तूवरून त्यांच्या शब्दांवरून तुम्हाला तो कसा वाटला हे इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे। द आन्सर इज आय थिंक द किंग इज स्टुपिड, मला असं वाटतं की किंग कसा आहे, स्टुपिड आहे, मूर्ख आहे। हे बिलीव्स एव्हरी पर्सन ऑफ हिज किंगडम विदाउट एनी प्रूफ, तो आपल्या राज्याच्या प्रत्येक माणसावर एक कुठलाही प्रूफ शिवाय काय ठेवतो, बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो
टेक मी द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. तो असं आपल्या गार्ड्सला म्हणतो की मला फासावर घेऊन जा, कुठलाही उशीर न करता. हेच त्याचे जे वाक्य आहे, यातूनच आपल्याला दिसून येते तो किती मूर्ख आहे. कारण तो सेज तर अनोळखी होता, घनघोर फॉरेस्ट मधून आलेला होता, पहिल्यांदा आला होता, त्याच्यासाठी तो अजिबात नोन पर्सन नव्हता. तरी सुद्धा त्याच्या बोलण्यावर त्याने विश्वास ठेवला आणि म्हणूनच यातूनच आपल्याला दिसून येते तो कसा आहे, मूर्ख आहे. कसा आहे, मूर्ख आहे. बीइंग अ किंग द शुड हॅव thought his action. त्यानंतर बघा आपल्याला इंग्लिश वर्कशॉप बघायचा आहे. क्वेश्चन फर्स्ट बघा, लिस्ट द कॅरेक्टर्स व्हॉट अपियर्स टू फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट ईच ऑफ देम. ह्या पार्ट मध्ये जे काही कॅरेक्टर्स अपियर झालेले आहेत, जे कॅरेक्टर्स आलेले आहेत, पात्र आलेले आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला 2-3 लाईन मध्ये लिहायचं आहे. तर कुठला आलेला आहे बघा, गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. ही वॉज ड्युटीफुल अँड ट्राय टू फॉलो द किंग्स ऑर्डर बाय सेटिंग असाइड ऑल हिज. तो कसा होता, ड्युटीफुल होता, म्हणजे आपल्या कामाप्रती निष्ठ होता. त्याने सगळे काम बाजूला ठेवून राजाचे ऑर्डर्स फॉलो केलंय आणि त्याला रिस्पेक्ट आणि ऑनर दिला आणि त्याचे काम करायला त्याने सुरुवात केली होती. याच्यानंतर आपल्याला बघायचं हँगमॅन. ही वॉज ऑल्सो फेथफुल टुवर्ड्स ड्युटी. तो सुद्धा आपल्या ड्युटी बद्दल काय होता, प्रामाणिक होता. ही ट्राय टू फॉलो द किंग ऑर्डर. त्याने प्रत्येक वेळेस जसं जसं नवीन नवीन ऑर्डर दिले कोणी, राजाने, की याला फासावर घेऊन जा, त्याला फासावर घेऊन जा, नंतर त्याला फासावर घेऊन जा, त्या प्रत्येक वेळेस हँगमॅनने काय केलंय, ट्राय केले की प्रत्येक वेळेस आपल्या राजाचे कमांड आहे, जे ऑर्डर्स आहे, त्याने पालन करायचे. ही हॅन एक्सक्युशनर हू हँग्स द कल्प्रिट्स. तो गोंधळून गेला होता की कोणाला कोणता कल्प्रिट आहे, कोणता गुन्हेगार आहे आणि कोणाला हँग करायचं आहे. सेज बघूया, अ वाईज मॅन फ्रॉम नेबरिंग फॉरेस्ट हू स्मार्टली सेव्ड हिज डिसिपल फ्रॉम द पनिशमेंट गिवन बाय द किंग चौपट. गिवनच्या राजा चौपटने त्याच्या डिसिपलला जी काही शिक्षा दिली होती, पनिश केली होती, त्याच्यातून हा सेजनी आपल्या डिसिपलला कशा प्रकारे वाचवलेला आहे, स्मार्ट वेनी वाचवलेला आहे. आणि हा जो सेज आहे तो कसा आहे, वाईज अँड होली पर्सन आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू आर फॉल्स. म्हणजे खाली काही वाक्य दिलेले आहेत, आपल्याला नेमकं काय करायचंय, जे छोट्या वर्गात असतात 5वी पर्यंत, चूक किंवा बरोबर हे ओळखायचं आहे. अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये तो वाक्य चूक आहे का बरोबर आहे ते पाहायचं आहे आणि आपल्याला इथे लिहायचं आहे. आता पहिला वाक्य बघा, सेंटेन्स फर्स्ट बघून घेऊया आपण. द गोल्डस्मिथ ब्लेम्ड द किंग. द गोल्डस्मिथ ब्लेम्ड द किंग फॉर द डिले इन हिज वर्क. त्या गोल्डस्मिथने राजावर ब्लेम लावला की यांच्यामुळे माझा काम डिले झालेला आहे आणि हे आन्सर काय आहे, अगदी खरं आहे. नंतर दुसरा वाक्य बघा, द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क. आता त्या राजाला वाटला की हा काही चांगला, याने मस्त एक्सक्यूज दिलेला आहे, आपला काम केलं नाही आणि आपल्या कामातून आपल्याला बचाव करण्यासाठी त्याने मस्त एक्सक्यूज दिलेला आहे असं राजाला वाटलं. तर हा का वाक्य काय आहे, अगदी चुकीचं आहे. नंतर तिसरा वाक्य बघा, द गोल्डस्मिथ वॉज हँग्ड. आता त्या सोनाराला हँग करण्यात आलेलं का, त्याला फासावर चढवण्यात आलं का, तर नाही. हा वाक्य कसा आहे, चुकीचा आहे. नंतर चौथा वाक्य बघा, द नूज डिड नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक. आता तो गोल्डस्मिथच्या नेकला म्हणजेच गळ्याला तो फास आहे, नूज म्हणजे फास, हा बरोबर बसला नाही आणि हे वाक्य कसं आहे, ट्रू आहे. द नूज डिड नॉट फिट द डिसिपल्स नेक. आता त्या डिसिपलच्या नेकला तर बसला होता, परंतु इथे म्हटलं की बसलं नाही, तर त्याचा आन्सर आहे फॉल्स. नंतर एक बघा, द सेज वॉन्टेड टू डाय ऑन दॅट डे. त्या साधूला त्या दिवशी मरायची इच्छा होती. वाक्य कसं आहे, ट्रू आहे. काय आहे, ट्रू आहे. ऍक्च्युली मरायचं नव्हतं, परंतु स्मार्ट वेनी वाचवण्यासाठी त्याने तसं म्हटलेलं आहे, परंतु हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. द सेज वॉन्टेड टू सेव्ह हिज डिसिपल. त्या साधूने आपल्या शिष्याचा प्राण वाचवलेला आहे, वाक्य बरोबर आहे. आणि नंतरचं आहे, द किंग वॉन्टेड टू बी किंग अगेन ऑन हिज नेक्स्ट बर्थ. आणि हे सुद्धा वाक्य कसं आहे,
बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट एनी 3 सेंटेन्सेस ऑफ फनी रूल्स अँड ट्विस्टेड लॉजिक यूज्ड इन अंधेर नगरी. 3 अशा प्रकारचे लॉजिकल, बिन लॉजिकचे आणि फनी आपल्याला रूल लिहायचे आहेत. पहिला बघा. द डिसिपल केम टू अंधेर नगरी टू पे रिस्पेक्ट टू द माइटी किंग चौपट, बट हिज सरप्राइज द किंग ऑर्डर्ड द हँगमॅन टू हँग हिम विदाउट डिले. आता तो डिसिपल आहे फॉरेस्ट मधून कशासाठी आला होता? राजाला रिस्पेक्ट देण्यासाठी आला होता. याच्या राज्याच्या बद्दल त्याने ऐकला होता की टकासेर भाजी टकासेर खाजा, ज्या किमतीला खाजा भेटते त्याच किमतीला काय भेटते इथे खाजा भेटते. म्हणजे कितीही मौल्यवान वस्तू असू दे त्याच किमतीला भेटणार, आणि अगदी छोट्यातली छोटी वस्तू का असे ना त्याच किमतीला भेटणार. म्हणून इथे एक प्रोवर्ब जमली होती, रूढ झाली होती की कोणती? टकासेर भाजी टकासेर खाजा. आणि ह्या गोष्टीविषयी त्या डिसिपलने ऐकले होता आणि त्याला रिस्पेक्ट देण्यासाठी, कोणाला? किंग चौपटला रिस्पेक्ट देण्यासाठी अंधेर नगरीमध्ये आला होता. आणि तो स्वतः शॉक झाला की रिस्पेक्ट द्यायला आला आणि स्वतःच हँग, त्या राजाने त्याला ऑर्डर दिलं की याला हँग करा. नंतर दुसरा वाक्य बघा. The blame game continued one after another and the king ordered the hangman every time to hang the person without verifying his mistakes. आता जो हँगमॅन आहे त्याला तो राजा प्रत्येक वेळी ऑर्डर द्यायचा की याने असं केलं ना, ठीक आहे याला फासावर चढवा. नाही, मग तो स्वतःचा बचाव करायचा, दुसऱ्यावर ब्लेम करायचा. अच्छा त्याने केलं ना, त्याला फासावर चढवा. अच्छा त्याने केलं ना, त्याला फासावर चढवा. आणि हा म्हणजे जो प्रसंग आहे, हा जे मोमेंट्स आहेत तो कशा आहेत? एकदम हास्यास्पद आहेत, एकदम फनी मोमेंट्स आहेत ते. आणि थर्ड आहे. द किंग रिक्वेस्टेड the guards to take him to the gallows and hang him without any delay to become the next king of the same kingdom in his next life. म्हणजे आता त्या सेजनी सांगितलं की मी नंतरची जनरेशन मध्ये मला एक किंग व्हायचं आहे असं मला प्रॉफेटनं सांगितलेलं आहे, आणि त्याच्यावर त्याने विश्वास ठेवलं. आणि विदाउट वेस्टिंग टाइम, विदाउट एनी सेकंड त्याने म्हटलं की गार्ड्स मला घेऊन चला, मला फासावर चढवा. कशाला? की मला नंतरच्या जनरेशन मध्ये, नंतरच्या बर्थ मध्ये काही आहे, नंतरच्या लाईफ मध्ये राजा बनायचं आहे. आणि हेच वाक्य आपल्याला इथून दाखवतात की तो राजा कसा आहे? एकदम स्टुपिड आहे. आणि हे फनी सेंटेन्सेस आहेत. आता चौथा क्वेश्चन बघा. लिस्ट द प्रोवर्ब्स अँड सेइंग युज्ड इन प्ले. कोणते कोणते इडियम्स किंवा प्रोवर्ब इथे यूज झालेले आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. तर पहिली आहे आताच सांगितलेली टकासेर भाजी टकासेर खाजा. दुसरा आहे अ लाईफ फॉर लाईफ, प्राणाबद्दल प्राण. तो काय म्हणला राजा? त्या चोराचं प्राण गेलंय ना, मग प्राणाबद्दल प्राण. नंतर तिसरा आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्यायाचा अपमान करणे, न्यायाला उशीर करणे म्हणजे न्यायाचा अपमान करणे. आणि नंतर आहे ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आमची कृतीच आमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलते. अशा काही प्रोवर्ब्स आहेत तिथे आलेल्या, त्याची ते विचारलेल्या आहेत आणि आपण त्या आन्सर देखील केलेल्या आहेत. नंतर क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. रीड द एंटायर प्ले अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लेम गेम फ्लो चार्ट. म्हणजे काय आहे इथं ते कॅरेक्टर्स आलेले आहेत, अपिअर्ड झालेले आहे की ब्रिक्स लेअर आहे, मोर्टर आहे, पोर्टर आहे, ओनर ऑफ द हाऊस, मनी लेंडर डॉटर आणि गोल्डस्मिथ. हे जे कॅरेक्टर्स अपिअर्ड झालेले आहेत ह्या प्ले मध्ये, ते कोणावर? स्वतःचा वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्यावर ब्लेम केलेला आहे. आणि कशासाठी केलेलं आहे हे आपल्या चार्ट मध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि त्या चार्टच नाव इथं लिहून ठेवलेलं आहे बघा, ब्लेम गेम फ्लो चार्ट. तुम्ही सुद्धा बरं विद्यार्थी मित्रांनो हा गेम करायचा. म्हणजे नाही आपल्या टीचरच्या समोर आणि म्हणायचे यानं नाही केलं, यानं केलं, यानं नाही केलं, यानं केलं. अगदी तशाच प्रकारे पहिला बघा थीप. तो काय म्हणतो? कोणावर ब्लेम केलं? ओनर ऑफ द हाऊस. कशासाठी? फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल. त्याने योग्य म्हणजे मजबूत भिंत बांधली नाही म्हणून ओनर ऑफ द हाऊसवर ब्लेम केलेला आहे. कोणी? थीपनी, चोरानी. नंतर ओनर ऑफ द हाऊसनी कोणावर केली आहे? ब्रिकलेअरवर. कशासाठी? कारण त्याची भिंत कशी बांधलेली आहे? मजबूत नाही बांधली, केअरलेसली बांधलेली आहे. तर ब्रिकलेअरने काय म्हणलं आहे की मॉर्टर मेकरवर ब्लेम केलेला आहे. कशासाठी? फॉर व्हॉट? फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन मोटर. जो
भिंतीच्या ज्या विटा बांधण्यासाठी जो सिमेंट यूज करतात ते त्याच्यामध्ये पाणी जास्त घातलेलं म्हणून. आता मॉर्टर मेकरनी कोणावर ब्लेम केलेला आहे? पॉटरवर. कशासाठी? फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट विथ अ लार्ज माउथ. त्याने पाणी मिळवण्यासाठी जो भांडा वापरला त्याचा तोंड कसा होता? मोठा होता, जारचा त्या भांड्याचा तोंड, आणि म्हणून त्याच्या हाताने जास्त पाणी सांडलं असं म्हणत आहे तिथे. आणि मग पोटर काय म्हणतो? कुंभार मनी लेंडरच्या डॉटरवर केलं. कशासाठी? फॉर व्हॉट? फॉर डिस्टर्बिंग हिम विथ टिंकलिंग अप प्लांट्स. म्हणजे जेव्हा तो काम करत होता तेव्हा त्याच्या समोरून ती पैजण घालून गेली आणि तो डिस्ट्रॅक्ट झाला म्हणून. आता नंतर मनी लेंडरच्या डॉटरनी कोणावर ब्लेम केलेला आहे? गोल्डस्मिथवर. कशासाठी? फॉर व्हॉट? फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ द ऑर्नामेंट्स. त्याने तिचे डिलिव्हरी केलं नाही, ऑर्नामेंट्स बनवायला डिले केलं आणि म्हणून तिला घराबाहेर जावं लागलं आणि तिच्या घराबाहेर पडल्यामुळे याला डिस्ट्रॅक्ट झाला आणि याचा तोंड मोठा झाला म्हणून त्याने जास्त पाणी घातलं आणि ते काय पाणी घातल्यामुळे तो चुनामध्ये पाणी जास्त झाला आणि ती वीक वॉल झाली आणि त्याचा घरच वीक बनला. अशा प्रकारे. आणि गोल्डस्मिथने स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणावर ब्लेम केलं? डिरेक्टली किंगवर. फॉर व्हॉट? फॉर गिव्हिंग ऑर्डर्स टू सेट असाइड ऑल अदर वर्क अँड टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट्स. क्वीनचे ऑर्नामेंट बनवायचे आहेत तर तू तुझे सगळं बाजूला काम ठेव आणि पहिले तिचे काय ते काम कर. अशा प्रकारे त्यांनी ऑर्डर दिले आणि म्हणून त्याने हिची डिलिव्हरी लेट केल्यामुळे तिला घराच्या बाहेर पडावं लागलं. घराच्या बाहेर पडावं लागलं म्हणून त्याचं मन विचलित झालं म्हणून त्याचा तोंड मोठा झाला म्हणून तिथे पाणी जास्त गेलं. पाणी जास्त गेल्यामुळे वीक वॉल झाल्यामुळे घराच्या भिंतीच वीक झाल्या आणि त्याच्यामुळे त्या चोरांच्या अंगावर तो घर कोसळला आहे. अशा प्रकारे हा ब्लेम फ्लो चार्ट होता जो आता आपण पाहिलेला आहे. आणि नंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 6. फॉर्म ग्रुप्स. काय बनवा तुम्ही? गट बनवा आपल्या मित्रांचे. ट्रान्सलेट वन पेज इन द प्ले इनटू युअर मदर टंग as a group activity. Gather the pages translated by different groups and prepare the translated script of the entire play. काय करायचं आहे? तुम्ही आपल्या वर्गात ग्रुप बनवायचं आहे. प्लेचे हे जो चॅप्टर आहे, लेसन आहे, त्याचा एक पेज एकेका ग्रुपला द्यायचा. तो आपल्या मदर टंग मध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचा आणि तो प्ले ऍक्टिव्हिटी करायची आहे किंवा वाचून घ्यायचं आहे. कळलं? त्याच्यानंतर आपल्याला बघायची आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे काय? तर भाषेचा अभ्यास. क्वेश्चन नंबर 7 आहे. डिवाइड द प्ले पार्ट 1 as well as part 2 into sections, form groups and assign roles. Practice your lines in groups. Hold play reading sessions in the classroom. तुम्हाला काय करायचे? ग्रुप बनवायचे आहे आणि हा जो एंटायर प्ले आहे त्याला आपल्या वर्गामध्ये प्रेझेंट करायचं आहे. आता प्रेझेंट करण्यासाठी नेमके तुम्ही कसं कराल? तर तुमच्यामध्ये जी रीडिंग स्किल आहे ती प्रॉपर असायला पाहिजे. रीड करताना प्रोनाउन्सिएशन योग्य असायला पाहिजे. रीड करताना कुठे पंक्च्युएशन्स आहेत म्हणजे विरामचिन्ह आहेत यांचा योग्य वापर करता आला पाहिजे. तर तुम्हाला आणि बोलताना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असायला पाहिजे. तुम्ही असं अडखळत वाचलं की यस नो अशा प्रकारे की आय थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन अशा प्रकारे वाचाल तर कोणाला कळणार आहे का? नाही. तर ते वाचण्यासाठी तुम्हाला रीडिंग स्किल यायला हव्यात. तुमच्यामध्ये प्रॉपर कॉन्फिडन्स असायला हवा. तुम्हाला वाचताना पंक्च्युएशनचा वापर कसा करतात हे तुम्हाला समजायला हवा. यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ टू यूज पंक्च्युएशन्स. इट मीन्स वेन वी रीड एंटायर प्ले ऑर एंटायर पॅसेज देन कुठं आपल्याला थांबायचं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि यासाठीच हे सगळे पॉइंट्स ते दिलेलं आहेत. जसं की बघा, मिनिंगफुल रीडिंग, टेकिंग प्रॉपर पॉजेस घ्यायचेच आहेत आपल्याला. नंतर युजिंग सुटेबल इंटोनेशन्स, पंक्च्युएशनचा वापर कुठं करायचा हे करायचं आहे. स्पीकिंग क्लिअरली म्हणजे तुम्ही जे काही बोलता ते कसं बोलायचं आहे? क्लिअर बोलायचं आहे. आणि गुड प्रोनाउन्सिएशन, जो पण बोलणार आहात तुम्ही त्याचे प्रोनाउन्सिंग कसं झालं पाहिजे? एकदम प्रॉपर व्हायला पाहिजे. आणि बोलताना तुमच्यामध्ये कसं असायला पाहिजे? कॉन्फिडन्स असायला पाहिजे. हेच पॉइंट तुमच्या एंटायर प्लेमध्ये आलेले पाहिजे. आणि ही तुमची क्लास ऍक्टिव्हिटी आहे जे तुम्हाला क्लासमध्ये प्रेझेंट करायची आहे.
नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा, लुक अप द फॉलोइंग एंट्रीज इन द लँग्वेज स्टडी पेजेस गिवन ॲट द एंड. म्हणजे काय आहे की इथं काही काय दिलेले आहेत, एंट्रीज दिलेल्या आहेत. काही तुम्ही शब्दांचा वापर कसा करायचा, कसं उच्चारायचं, जे पंक्च्युएशन मार्क आहेत, इंटोनेशन्स आहेत, याबद्दल माहिती तुमच्या पुस्तकाच्या मागे दिलेली आहेत. त्यातील काही टर्म्स इथे तुम्हाला विचारलेल्या आहेत आणि त्या नेमक्या कुठं दिल्या आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे लिहायचं आहे. तर जसं की पहिलं स्ट्रेस, आघात, इंटोनेशन्स, साऊंड, कॉन्सोनंट आणि वॉवेल. वॉवेल म्हणजे काय, स्वर, व्यंजने, आवाज, ते पंक्च्युएशन मार्क आणि तुमचं शब्दांवर असणारं आघात. आता स्ट्रेस मीन्स व्हॉट पहिल्यांदा बघून घेऊया. Stress is the extra force used when pronouncing or saying a word or syllable. For example, in the word English, the syllabus ing is stressed. In the sentence say it in English, the word English is stressed. आता बघा, तुम्ही इंग्लिश हा शब्द जेव्हा उच्चार करता, प्रनाउन्स करता, तेव्हा तुम्ही इंग्लिशवर जास्त, इंग्लिश म्हणताना इंगवर जास्त स्ट्रेस करता. तर स्ट्रेस वाला सिलॅबल कोणता झालेला मग इथे ENG, इंग हा काही आहे, स्ट्रेस सिलॅबल आहे. तसंच तुम्ही म्हणू शकता द वर्ड इंग्लिश इज स्ट्रेस्ड. आणि एखादा तुम्ही शब्द बोलत आहात इंग्लिश मधला, तर इंग्लिश हा झाला काही आहे, स्ट्रेस शब्द झालेला आहे. म्हणजे इंग्लिश हा शब्द बोलताना तुम्ही कुठे स्ट्रेस देता, इंग ह्या सिलॅबलवर. आणि ही माहिती कुठे दिलेली आहे तुमच्यामध्ये, तुमच्या पेज नंबर 132 वर. त्याच्यानंतर आहे इंटोनेशन्स. आता इंटोनेशन्स म्हणजे काय होतात, व्हॉट इज द इंटोनेशन्स, द राइज अँड फॉल ऑफ व्हॉइस दॅट ॲड्स मिनिंग ऑफ व्हॉट आय सेड. फॉर एक्झाम्पल, द व्हॉइस राइज or goes up at the end unit copy to show that is a question. आता बघा, इंटोनेशन्स म्हणजे काय आहे, आपल्या जे वाक्य वाचतो किंवा बोलतो त्याचा चढ उतार. इंटोनेशन्स मीन चढ उतार, शब्दांची चढ उतार कुठे आहे त्यालाच इंटोनेशन्स म्हणतात. जसं तुम्ही एखाद्याला क्वेश्चन करत आहात, युनिट कॉपी, युनिट बुक, तर तुम्ही काय त्याला क्वेश्चन करत आहात. तुमची आता तुमच्या शब्दांची काय कुठे राईज होत आहे, कुठे फॉल होत आहे, तर तेच ही माहिती दिलेली आहे पेज नंबर 127 वर. आता साऊंड म्हणजे आवाज. साऊंड म्हणजे काय होतं, अ साऊंड इज समथिंग दॅट यू हिअर. तुमच्या कानाला येणारा कुठलाही आवाज म्हणजे साऊंड. तर ही कुठे इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला, 132 पेज नंबरवर. नंतर बघा कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे व्यंजने, मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला अ स्पीच साऊंड लाईक ब, श, ट एक्सेट्रा विच इज नॉट वॉवेल. हे काय आहेत, वॉवेल नाही आहेत. अ कॉन्सोनंट लेटर इज अ लेटर दॅट रिप्रेझेंट अ कॉन्सोनंट साऊंड. एक्झाम्पल, द कॉन्सोनंट लेटर सी stand for the sound s in the city and k in come. The consonant letters we use for writing English are. आता हे खाली जेवढे पण लेटर्स दिलेले आहेत ते सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. आणि वॉवेल A-E-I-O-U हे सगळे काय आहेत, वॉवेल आहेत. आणि नंतरचे बाकीचे सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. वॉवेल म्हणजे तुमच्या थ्रोट मधून, तुमच्या तोंडातून निघणारा श्वास किंवा आवाज काय आहे, अ स्पीच साऊंड यू मेक विदाउट क्लोजिंग एनी पार्ट ऑफ युअर माउथ और थ्रोट. तुमच्या निघणारा थ्रोट मधून किंवा तोंडातून निघणारा आवाज म्हणजेच काय, वॉवेल. आता तो वॉवेलचा आवाज निघताना तुमच्या थ्रोटचा किंवा माउथचा कुठलाही पार्ट काय होतं, एकमेकांना टच होत नाही. आणि असे साऊंड म्हणजेच काय असतात, वॉवेल. आणि हे कुठले आहेत तर A-E-I-O-U. आणि या व्यतिरिक्त असणारे सगळे निघणारे साऊंड, जसं मी साऊंड म्हणत आहे तर माझे लिप्स थोडे टर्न होत आहेत, टीथ म्हणत आहे तर माझे टंग बेंड होत आहे, तर अशा प्रकारे बेंड होत आहे. तर अशा प्रकारे काय होत आहे, हे जे आपले
कॉन्सोनंट ज्याच्यामध्ये कुठला ना कुठला आपल्या तोंडाचा पार्ट एकमेकांना टच होतो, परंतु वॉवेल्स मध्ये कुठलाही पार्ट ऑफ माउथचा कुठलाही पार्ट काय होत नाही आहे, क्लोज होत नाही, टच होत नाही आणि सरळ तो आवाज निघतो, त्याला म्हणतात वॉवेल. बाकी अदर्सला म्हणतात कॉन्सोनंट. समटाइम्स कधी कधी वाय हा जो अल्फाबेट आहे हा पण कधी कधी वॉवेलचं काम करतो आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे पेज नंबर 134. नंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 9. नोट द वे द डायलॉग इन द प्ले इज प्रेझेंटेड. लुक अप द वर्ड कोलोन इन द लँग्वेज स्टडी पेजेस अँड नोट हाऊ इट इज यूज्ड इन द प्ले. आता कोलोन म्हणजे काय होते, तर हे जे 2 डॉट आहेत यालाच म्हणतात कोलोन. यालाच काय म्हणतात, कोलोन. म्हणजे एखादा वाक्य आपल्याला डिनोट करायचं आहे, एखादी वस्तूची लिस्ट आपल्याला लिहायची आहे, तर आपण असं आपण लिस्ट लिहिताना लिस्ट देऊन हे 2 आपण डॉट देतो, तर यालाच म्हटलं जातं कोलोन. कळलं तुम्हाला, त्यांना काय म्हणतात, कोलोन. आणि त्याबद्दलच ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे 131. क्वेश्चन नंबर 10 बघा. लिसन केअरफुली अँड राईट द वर्ब्स इन द अप्रोप्रिएट कॉलम्स. आता तुमच्या टीचरनी तुम्हाला काही वर्ब्स दिलेली आहेत, ती तुम्हाला योग्य प्रकारे केअरफुली लिसन करायचे आहे आणि ते कोणत्या प्रकारचे वर्ब आहेत ते तुम्हाला कॉलम मध्ये फिलअप करायचे आहे, म्हणजे भरायचे आहे. हे मेन वर्ब आहेत, ऑक्झिलरी वर्ब आहेत, आता मॉडेल वर्ब आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्ब म्हणजे माहिती आहे का, मेन वर्ब म्हणजे काय होतात, ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय होतात आणि मॉडेल्स म्हणजे काय होतात, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते. बघा, वर्ब. सर्वात आधी आपण वर्ब म्हणजे काय होते ते बघून घेऊया. वर्ब म्हणजे असा साऊंड किंवा असा वर्ड जो वाक्याला कम्प्लीटनेस प्रदान करतो, म्हणजेच काय, ज्याच्याशिवाय वाक्य कम्प्लीट होऊ शकत नाही, असा वर्ड म्हणजे वर्ब. आता कोणताही वाक्य जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही तिथे काय वापरता, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा परमनंट प्रत्येक वेळेसच आपण वापरतो का, तर याचं आन्सर आहे नाही. परंतु वाक्य लिहिताना आपण प्रत्येक वेळेस लिहितो सब्जेक्ट आणि वर्ब. आता सब्जेक्ट कशाने लिहितो, सब्जेक्ट मध्ये कोण कोण येते, तर इथं येतो नाउन और इथं येतो प्रोनाउन. काय येते, नाउन येतात किंवा प्रोनाउन येतात आणि त्याच्यानंतर कोण येत असेल तर ते येतात वर्ब. आणि यांच्या मिळूनच आपण काय बनवतो, एक सेंटेन्स बनवतो, एक वाक्य बनवतो. इन द सेन्स आपण म्हणतो की गाडीला पाय असतात, परंतु गाडी कशाने चालते, तर इंजिनच्या सहाय्याने चालतो. म्हणजेच आपल्या वाक्यामधला इंजिनचा काम कोण करते, तर आपल्या वाक्यामधला इंजिनचा काम कोण करतो, हा वर्ब करतो. याच्याशिवाय जशी गाडी, इंजिन शिवाय जशी गाडी चालत नाही, अगदी वर्ब शिवाय कंप्लीट सेंटेन्स तयार होत नाही. आता हे तर झालं आपलं वर्ब म्हणजे काय. आणि वर्ब हा टेन्स दर्शवतो, मूड्स दर्शवतो, साऊंड दर्शवतो. काय काय डिनोट करतो, तर वर्ब काय करतो, आपल्या वाक्यामध्ये आपल्या वाक्याचा टेन्स, मूड्स, ऍक्शन्स, डुईंग वर्ड्स, आपली पोझिशन. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट कोण करतो, वर्ब करतो. कोण करतो, वर्ब करत असतो. म्हणजेच काय, सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्रोनाउन प्लस नाउन नी आपण करतो. तर वर्ब हा काय, कोणता सेन्स काय करतो, आपला टेन्स, मूड्स, वॉइस, त्याच्यानंतर आहे ऍक्शन्स किंवा स्टेट दर्शवतो, स्टेट रिप्रेझेंट करतो, पोझिशन रिप्रेझेंट करतो. आता हे तर झालं वर्ब म्हणजे काय. आता वर्बचे काही प्रकार पडतात, टाइप्स ऑफ द वर्ब. टाइप्स ऑफ वर्ब कुठले कुठले बघा, मेन वर्ब,
कुठला आहे मेन वर्ब, नंतर आहे ऑक्झिलरी वर्ब आणि नंतर आहेत मोडल्स. आता मेन वर्ब म्हणजे काय होते, तर आपण जे म्हणतो की आय गो, म्हणजे ज्याच्याद्वारे क्रिया आपली सरळ सरळ कळते त्याला म्हणतात मेन वर्ब. आता मी म्हणेल की हसणे, बसणे, उठणे, रडणे, सीट, गो, फ्लाय, रन, लॉफ, क्राय, हे सगळे काय आहेत आपले मेन वर्ब आहेत. म्हणजेच ज्याद्वारे आपल्याला क्रिया आपण कुठली करत आहोत, आपली कुठली सेट आपण काय करतो, आपण बसतो ही आपली स्टेट झाली, आपण राहतो ही आपली स्टेट झाली, आपण मी गेलो होतो, आय वेंट, मी गेलो होतो, हा आपला टेन्स दर्शवतो. म्हणजे इथे काय झाला मेन वर्ब. तर जसे की रन, सीट, गो, क्राय, लाफ, हे आपले झाले मेन वर्ब. तर आता इथे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय होते बरं, तर ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्ब्स जे मदत करतात. तर ऑक्झिलरी वर्ब कशाने, टू बी, टू हॅव आणि टू डू चे रूप असतात, त्याचे टाइप्स असतात. जसं की वॉज, वेअर, हॅव, हॅज, इज, एम, आर, हे काही आहेत आपले ऑक्झिलरी वर्ब आहेत. आणि ऑक्झिलरी वर्बच्या साहाय्याने आपल्याला काय करतो, आपल्याला टेन्स कळतो की आपण कुठल्या टेन्स मध्ये बोलत आहोत. मी गेलो होतो, मी जात आहे, आय एम गोईंग, आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. तर आपल्याकडे ज्या टेन्सचा वापर, आपण आपल्या सेंटेन्स मध्ये जो टेन्सचा वापर करतो, तर ऑक्झिलरी वर्बच्या साहाय्याने आपल्याला टेन्स कळतो. आणि ते कोणते कोणते आहेत, वॉज, वेअर, हॅव, हॅज, इज, एम, आर, एक्सेट्रा. आणि मॉडल्स काय करतात, तर आपला मूड दर्शवतात. म्हणजे जसं मला जायचं आहे, आय कॅन गो, मी जाऊ शकतो, इथं आपण पॉसिबिलिटी दर्शवतो. आपण एकाला परमिशन मागायची असेल तर मे आय कम इन म्हणतो, म्हणजे आपल्याला जर राहायचं असेल तर आपण त्याला परमिशन. तर इथं काय करतो आपण त्याचा, तर मॉडेल्सच्या साहाय्याने टेन्सचा मूड लक्षात घेतो. जसं की कॅन, कुड, मे, माइट, तर हे झाले आपले मॉडेल्स. ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब्स ज्याच्याद्वारे आपल्याला सेंटेन्सचा टेन्स कळतो की हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, हा पास्ट टेन्स मध्ये आहे, की हा फ्युचर टेन्स मध्ये आहे. आणि मेन वर्ब ज्याच्याने आपल्याला ऍक्शन्स करतात की आपल्याला काय करायचं आहे नेमकं, त्याच्या मेन वर्ब्सने आपल्याला काय ऍक्शन्स कळतात. ऑक्झिलरीने आपल्याला सेंटेन्सचा टेन्स कळतो आणि मॉडेल्सच्या साहाय्याने आपल्या सेंटेन्सचा काय आपल्याला मूड कळतो. म्हणजे मॉडेल्स मूड रिप्रेझेंट करतात, ऑक्झिलरी टेन्स कोणत्या टेन्स मध्ये हा सेंटेन्स आहे हे रिप्रेझेंट करतात. तर मेन वर्ब काय ऍक्शन्स रिप्रेझेंट करतात. आणि हेच इथं आपल्याला काय करायचं दिलेले आहेत. हे बघा इथं दिलेले आहेत, कॅन, गिव्ह, फॉलोविंग, कमांडेड, गेट, हॅज. तर अशा प्रकारे आता सांगा, गिव्ह, फॉलोविंग, कमांडेड, गेट, स्पेअर, टेक, हँड, फॉल, फॉरगिव्ह, लेट, थॉट, लास्ट, सेज, डिमांड, बिकम, रिगन, हे काय झाले आपले मेन वर्ब. तर ऑक्झिलरी हॅज, डज, विल, इज, हॅज, हॅव, विल, हॅज, आर, हे काय झाले आपले ऑक्झिलरी. आणि मॉडेल्स कॅन, मस्ट, शूड, वुड, मे, कॅन नॉट, शाल, शुडंट, हे झाले आपले मॉडेल्स. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर पूर्णपणे इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की काय करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत बाय बाय. झालं राजी, हा किती मिनिटाचं झालं.